नमस्कार मंडळी. घरात लहानापासून मोठी माणसं असल्यावर सुद्धा मिठाई खायची इच्छा तर सर्वांनाच होते. बाहेरून विकत घ्यायला गेलं तर महाग पण खूप आणि ते फ्रेश पण नसतात, त्याच्यामध्ये भेसळ पण असते. व्हिडिओ ना तुम्ही स्किप करून बघू नका, आरामात शेवटपर्यंत बघा, कारण छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, टिप्स आहेत, त्या बघितल्यावरच परफेक्ट बनवू शकतो. बेसन आहे ना चाळून चांगलं घेतलं आणि 2 वाट्या असं मीडियमच्या भरून 2 वाट्या घेतल्या मापाच्या आणि त्याच वाटीने अर्धी वाटी साजूक तूप घेतलं. ते पण घरीच सासू बनवते, मलाई जी साठवून ठेवतात आणि 1 आठवडा झाला की त्याचं तूप काढतात. जर तुम्हाला तो पण व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी एका वाटीमध्ये थोडीशी इलायची पावडर घेतली, वेलची पूड आणि थोडं साजूक तूप आणि थोडंसं मीठ. कोणी कोणी मीठ टाकत नाही, ते ऑप्शनल, तुम्हाला जर टाकायचं तर टाकू शकता. थोडे काजू आणि बदाम कापून घेतले. वरती डेकोरेशनसाठी वापरतात, पण मी त्याच्यामध्ये बॅटरमध्येच ते भाजताना मी मिक्स करणार आहे थोडं. हे बघा, मग मी मोठी कढई घेतली, कारण मोठ्या कढईमध्ये आहे ना चांगलं परतायला जमतं. म्हणजे तो चांगला पीठ आहे ना चांगलं भाजायला पाहिजे खरपूस असं, नाहीतर ते टेस्ट कच्चं लागतं, चांगलं लागत नाही. आम्ही जे बनवले होते ना ते तोंडात ठेवलं की विरघळत होते, इतके छान झाले होते ना, खूप टेस्टी झाले. जास्त गोड पण झाले नव्हते. डायबिटीसवाले पेशंट असतील त्यांनी आणि वेट लॉस करत असेल त्यांनी तर एकदमच आपल्या चवीनुसार थोडंसंच म्हणजे गोड खायला हवं. त्याप्रमाणे मी तर नेहमी कमीच मीठ आणि साखर घरात कमीच वापरते कोणत्या पदार्थामध्ये. थोडंसं मी तूप टाकलं आणि ड्रायफ्रूट्स टाकले. थोडेसे असे लालसर झाले, त्यानंतर मी काढून घेते लगेच, कारण थोडेसे करपले की कडू लागणार, मग एवढी मेहनत वेस्ट. आणि ते काजू बदाम पण महाग आहे, त्यामुळे आम्ही थोडे कमीच आणले होते. हे बघा, स्लो आचेवरच भाजून घ्यायचं, म्हणजे कमी गॅस करूनच भाजून ठेवायचं ना, सारखं असं परतायचं. बघून घ्या तुम्ही. हे बघा, लालसारखे झाले थोडेसे, मग पटकन काढून घ्यायचे, नाहीतर मग ते पूर्ण जळून जाणार. आणि मग ते उरलेलं तूप आहे ना थोडं टाकलं त्याच्यावर आणि स्लोच ठेवला गॅस. थोडंसं गरम झालं का चेक करायचं, असं हात असं थोडंसं वरती हे करून. हे बघा, थोडा वेळ थांबून नंतर ते चांगलं गरम झालं, त्यानंतर मग मी चाळलेलं चण्याचं पीठ आहे ना ते त्याच्यामध्ये ॲड करून सारखं परतत राहायचं, कंटिन्यू असं हलवत राहायचं वर खाली. आणि त्याच्यामध्ये गाठ वगैरे अशा राहायला नाही पाहिजे. हे बघा, थोडासा त्रास होतो पण टेस्ट खूप छान लागते, नाहीतर मग बनवण्याचा फायदाच नसतो, कोण खाणार नाही. बघा, सारखं परतत राहायचं, वर खाली असं चिटकू द्यायचं नाही. आणि त्या गाठी आहेत ना त्या चमचने अशा थोड्याशा फोडून घ्यायच्या. बघा, म्हणजे एका ठिकाणी असं कच्चं राहणार नाही. त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड केले. मी यूट्यूबला बघितलं होतं 2-3 व्हिडिओ, पण त्याच्यामध्ये कोण ड्रायफ्रूट्स नाही टाकले. मी ड्रायफ्रूट्स टाकले त्याच्यामध्ये, म्हटलं खायला चांगलं लागेल चवीला, म्हणून मी ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्येच ॲड केला. आणि मीठ पण कोणी टाकलं नव्हतं, पण मी मीठ टाकलं होतं थोडंसं, टेस्ट अजूनच खूप छान लागत होती. हे बघा, तुम्हाला दिसत असेल किती हात फोर्स करून ते पूर्ण बारीक करावं लागत होतं. मी आणि माझी दिराची मुलगी आली होती हेल्प करायला, कारण मला ड्युटीला पण जायचं होतं, त्यामुळे मी तिला मदतीला बोलवलं होतं. आणि थोडं जास्त भाजलं की थोडं त्याला ना तूप सुटतं, थोडं नरमसारखं होतं, मग हलवायला मिक्स करायला थोडं इझी जातं. त्यानंतर त्याच्यामध्ये आहे ना पिठी साखर ॲड करून घ्यायची, थोडी कमीच टाकायची पहिल्या वेळेस, आणि मिक्स करून घ्यायची चांगली. कारण एकदमच टाकली ना तर तुम्हाला गोड आवडतं किंवा जास्त गोड आवडतं, कमी गोड आवडतं, त्याप्रमाणे तुम्ही अजून आणखी ॲड करू शकता. मी थोडी कमीच टाकली, कारण मला जास्त गोड बनवायचं नव्हतं, म्हणून मी थोडी कमी ॲड केली आणि चांगली मिक्स करून घेतली परत. मग हे बघा, साखर टाकली ना की थोडंसं अजून ते कडक होतं बॅटर, पण तरी पण ते मिक्स व्हायला पाहिजे सारखं, म्हणून मी असं पलटून घेतलं आहे, आलटून पालटून इकडून तिकडून सगळं, आणि खाली लागायला नाही पाहिजे. 1 सेकंद जरी थांबलं तर खाली काळं होणार. बघा, मी स्लो याच्यावरच चांगली हे करते, परत ते
काही ठिकाणी हा गोड पदार्थ नागपंचमीला स्पेशल बनवतात आणि खूप मोठे मोठे लाडू बनवले जातात, पण इकडे काय आपल्याला एवढं येत नाही, एवढं सुगरण नाही आहे, त्यामुळे थोडंसंच बनवलं आणि छोटे छोटेच लाडू बनवले. तुमच्याकडे नागपंचमीला काय स्पेशल असते तुम्ही सांगू शकता. हे बघा, झालं माझं बॅटर पूर्ण मिक्स करून. मग मी एका प्लेटमध्ये काढलं. आणि ते इतकं गरम असतं ना, तुम्ही प्लीज त्याला टच करू नका, हात लावू नका, कारण ते काय बोलतात घी असतं ना, ते खूप गरम असतं. आणि मग ते सेट करण्यासाठी मी थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून दिलं, कारण बाहेर हवेवर खूप वेळ लागत होता, म्हणून फ्रीजमध्ये ठेवून दिला. हे एक तुम्हाला नवीन टिप सांगितलं आहे. मीडियम आकाराचे बनवून घ्यायचे, असे पेढ्यासारखे होतात किंवा लाडूसारखे, तुम्ही जसं म्हणतील तसं. आणि त्याच्यावर आहे ना ते फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स असे डिझाईन म्हणून लावून घेतले. खूप छान वाटत होते दिसायला आणि खायलाही खूप सुंदर. आम्ही तर फस्त करून टाकले झाल्यानंतर. तुम्हीही बनवून बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? जर हे आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. बाय बाय.